हे थांब हे अरे काका कमळी तू आणि इथं यायला काय करतेस? अहो काका मला हॉस्टेलमधनं फोन आलता का बंड्याचा हात मिक्सरमध्ये गेलाय म्हणून त्याला बघायला आलो पण तुम्ही का पळताय? आता काय झालं कमळी मला वाटलं आपल्या प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये कोणीतरी घुसले आणि तिथूनच कोणतरी बाहेर पळत निघाले म्हणून मी त्याला पाठलं करी इथं आलोय. शर्वरी काय झालंय? कोणाला? मला कुठे काय झालंय? अगं तूच तर फोन केला होतास ना का बंड्याचा हात मिक्सरमध्ये गेलाय म्हणून. अगं नाही मी कशाला कॉल करू आणि असं काय झालं असं तर बंड्याने स्वतःहूनच कॉल केला असता ना तुला. मग बंड्या कुठं आहे? बंड्याला मालकाने गावी पाठवलंय. बटाटे शेंगा वगैरे ते सगळं घेऊन 4 दिवसांनी बंड्या येणारच आहे. तोवर तुला आणि निंगीला काय लागलं तर मला पाहायला सांगितलंय. काही अडचण आहे का? नाही काय नाही. बरं मग जा आता घरी. हा जाऊ दे मला बी जाऊ दे चला. हे हे थांबे. चल येते. ही असली चेष्टा कोण करल? काय अंदाज बी लागना झालाय. कमळी आय हॅव एन एक्साइटिंग न्यूज फॉर यू. माझ्याकडे टी आहे. चल ना माझ्यासोबत. कमळी चल 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 फास्ट. ती पोरगी म्हणली ते बरोबरच आहे वाटतं. कमळी आता मला विसरणार. कमळी 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 मी खूप 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 खुश आहे आज. मी फायनली आज रिशसोबत डिनर केला. फायनली फॉर द फर्स्ट टाइम मी त्याच्याशी खूप बोलले. तुला माहिती आहे का इतक्या दिवस ना मीच मूर्ख होते. मी माझं प्रेम समजत होती. मला तो आवडत होता पण मी माझं जे लव्ह होतं ते त्याच्यावर फोर्सफुली डिमांड करत होते आणि त्यामुळे मी ॲज अ फ्रेंड त्याला लूज करत होते. आय वॉज लूजिंग हिम ॲज अ फ्रेंड. पण आता मला रिअलाईज झालं आहे सगळं पिक्चर क्लिअर झालं आहे. त्यामुळे आता सगळे निगेटिव्ह थॉट्सचा बाय बाय करून टाकलं आहे. आता मला माझा रिश ॲज अ फ्रेंड पण खूप आवडायला लागला आहे आणि त्यामुळे माहिती आज काय झालं आम्ही खूप मजा केली. खूप गप्पा मारल्या. रिशने माझ्यासोबत पहिल्यांदा कम्फर्टेबली खूप गप्पा मारल्या. बर 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 बस छान. चल तू कपडे बदलून घे आणि मग ये अभ्यास करूया जरा. तोवर मी जातो. निंगी वाट बघत असेल. उद्या तिचा वाढदिवस आहे की नाही? बर्थडे तिचा. हे चल मग आताच सेलिब्रेट करू. अगं अगं थांब आता नको. 12 वाजता तिचा वाढदिवस साजरा करूया आणि त्याची मी सगळी तयारी केली आहे. अगं मी तिला एक भारी गिफ्ट बी घेतलंय. थांब हे बघ. वाव कमळी हे किती भारी आहे. रिअल आहे. सुंदर आहे यार. होय की नाही? व्हेरी नाईस. आय एम शुअर निंगीला खूप आवडणार. शी इज गोना लव्ह इट. वाव अमेझिंग. आई अगं तू उद्या सकाळी येणार होतीस ना. अशी अचानक कशी काय उतरलीस? हा आणि ते सगळं सोड. तू ज्या कामासाठी गेली होतीस ते काम झालं? डन? बोल ना. काय काय माझी चौकशी करतेस का काय करतेस काय? आणि अवतार घेतलाय मी कशी अवतरले म्हणून. अवतार पुरुष आहे ना. अरे इथे आई काय काय कष्ट घेते. काय कोणाला काही पडलेलीच नाहीये. माझी उलट तपासणी तू घेतेस वर. लेकिन आहे का कोणाचं लक्ष आहे? काय चाललंय घरात? इथे घरात ती कमळी आहे ती अनिकाला फूस लावून स्वतःच्या बाजूला करून घेते आणि ही मूर्ख अनिका तिचंच सगळं ऐकते आणि सगळ्या गोष्टी. काय आज काय ठरवलंय त्यांनी? सांग ना काय ठरवलंय? त्या दोघींनी मिळून ती लिंबू पिंगू कच्चा लिंबू कसला लिंबू असा पिळावा असा वाटतो तिला. तिचा वाढदिवस करणार आहेत. काय? कधी केव्हा कसं? म्हणजे अनिका मला काहीच नाही बोलली. हो कसं बोलणार कारण तुझं लक्ष असेल तर बोलेल ना. थांब तिला आता जाऊन विचारते आणि तिला हेही सांगते की तू गावावरून परतलीस. थांब आली. काही गरज नाही. काही गरज नाही तिला. तू जाऊन सांगायची काही गरज नाहीये. मी बघेन काय करायचं ते. मी घेतलंय ना अंगावर तर मग ते मलाच करायला पाहिजे. आणि तुझा फोन दे. फोन दे. या चल चल.
काय मूर्ख मुलगी आहे ही. माझा फोन कट करते ती. माझा. आई सगळ्यात महत्वाचा हा माझा फोन हा, आहे. बरं. आणि ऐक, ती कुठल्या तरी कामात असेल म्हणून कट केला असेल. आणि कामात काय मूर्ख. जाऊ दे आता. काय मूर्ख मूर्ख म्हणजे तरी किती बोलावं माणसाने. आणि तू माझीच लेक आहेस, काय करणार. किती भोळी ग तू, किती भोळी. तुला सांगते, हे बघ, आज इतकी वर्ष हा त्या गावछापच्या विरोधात जो काही माझा खेळ चाललाय, बुद्धिबळाचा जो काही खेळ चाललेला आहे, ही अनिका जर अशी वागायला लागली ना, ती जर त्या कमळीच्या बाजूने जास्त जायला लागली ना, तर सगळा खेळ फिसकटेल. काय फिसकटलंय माझंच काय मला कळत नाहीये. आई, ही नक्की अनिकाला बघून चिडलीये की हिला गावाला कोणतं प्रूफ मिळालंय. आता कमळीचं माझ्याकडे जरा बी लक्ष नाही. कसं असेल आता तिला नवीन मैत्रीण मिळाली ना, मग मी कशी लक्षात राहीन तिच्या. उद्या माझा वाढदिवस आहे, ते तरी आहे का तिच्या लक्षात. आता कमळी या निंगीला सोडून त्या माकडीनीच्या गटात गेली. झालं, आता निंगीची गरज संपली की नाही. मग आता माझी काय बी गरज नाही, तर मी इथं थांबून तर काय करू. त्यापेक्षा सरळ जातो मी हॉस्टेलला. हॉस्टेलला तर कशाला जाऊ. तर मुंबईत आलो त्या कमळीसाठी, आणि आता तीच माझ्या बरोबर नाही, तर सरळ गावाकडे जातो. कमळे, गावाकडे शाळा कॉलेज बांधायचं स्वप्न होतं ना हो तुझं, हे तू सगळं विसरलीस. या मोठ्या घराला श्रीमंतीला बोललीस तू. तुला आता माझी काय बी गरज नाही. तू राहा इथं, मी जातो गावाकडं. निंगे थांब. आता कशाला आलीस माझ्या मागं. जा की तिकडं, तुला आहे की तुझी ती आणखी. आता तुझा सगळा वेळ तू तिलाच दे. मी कोण आहे ग तुझी, कोणच नाही. निंगे कमळे, बाद झालं. लय बदलली आहेस का कमळे. आता तुझ्याकडे पैसा आला, तुला तुझी हक्काची नवीन माणसं मिळाली. आता तुला माझ्यासारखं गावाकडनं आलेली गरीब मैत्रीण कशाला पाहिजे ग. जा की आता तुझ्या शहरातल्या मैत्रिणींकडं. मला नाही राहायचं इथं, मी चाललो गावाकडं. कवा जाणार आहेस. ठीक आहे, जा. निंगे, तुला मला जर सोडून जाणं सोपं वाटत असेल तर तू जा. आत्ताच्या आत्ता एसटी पकड आणि कडकडनं निघ. खरं एक गोष्ट ध्यानात ठेव, तू जर गेलीस तर मी बी तुझ्या मागं सगळं सोडून येत असतो. निंगे, मला कोण आहे ग तुझ्याशिवाय. कमळी अशी ही कमळी.